वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर हिच्या आईचा मनोरमा खेडकरचा आणखी एक प्रताप जो आहे तो उघडीस आलेला आहे। मुलुंड ते एरोली या रस्त्यावरती मुलुंड परिसरामध्ये सिग्नलवरती थांबल्याच्या नंतर एका मिक्सरचा त्यांच्या गाडीला धक्का लागल्याच्या नंतर प्रल्हाद कुमार म्हणजे 22 वर्षीय या युवकाचा मिक्सर चालक जो युवक होता त्या युवकाचा त्यांच्या ज्या ही जी गाडी आपल्याला समोर दिसती MH आपण बघू शकतोय की MHFT 5000 असं क्रमांक असलेल्या याच गाडीमध्ये मनोरमा खेडकर यांनी जो ज्या गाडीचा धक्का लागला होता त्या ड्रायव्हरला या गाडीमध्ये अपहरण केलं आणि अपहरण करून त्यांना पुण्यामध्ये घेऊन आलेले होते। मात्र रबाळा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला जो गुन्हा आहे तो दाखल झाला आणि रबाळा पोलीस स्टेशन पुण्यामध्ये या ठिकाणी येऊन त्या व्यक्तीची जी आहे ती या ठिकाणाहून सुटका करण्यात आलेली होती। मात्र आपण बघतोय की हा प्रकार जो आहे तो धक्कादायक आहे। एक ना एक असे वेगवेगळे प्रकार जो आहे ते उघडीस येताना दिसत आहे। कारण यापूर्वी सुद्धा मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल घेऊन जागेच्या संदर्भात काही व्यक्तींना धमकावलेलं पाहायला मिळत होतं। या ठिकाणी रबाळा पोलीस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी आल्याच्या नंतर या पोलिसांसोबत सुद्धा हुज्जत जी आहे ती या मनोरमा खेडकर यांनी घातलेली होती। सध्या आपण बघू शकतो की त्यांच्या या बंगल्याच्या समोर ज्या पार्किंगमध्ये जी आहे हीच ती गाडी आहे ज्या गाडीमध्ये प्रल्हाद कुमार या 22 वर्षीय युवकाचं अपहरण याच गाडीमध्ये करण्यात आलेलं होतं आणि ती सध्या गाडी त्यांच्या पार्किंगमध्ये जी आहे ती सध्या स्थित असलेली दिसत आहे। खरं तर आता याच्यावरती पोलीस नक्की काय ॲक्शन घेणार आहेत, पुढे काय कारवाई करणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र मनोरमा खेडकर किंवा पूजा खेडकर यांच्या ज्या काही कृत्य आहेत ते सातत्यानं समोर येताना दिसत आहे। आता यावरती नक्कीच पोलीस कुठली ॲक्शन घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।